आता ऍडमिशन घेतलं ना की 11वी नंतर 12वीचे प्रवेश फी घेणार नाही आणि 11वी 12वी मध्ये जो मे महिना असतो ना त्यात एक वर्कशॉप घेतलं जातं. त्यात आपल्याला नेमकं काय आवडतं, 12वीतले कोणते कोणते विषय आहेत आणि त्याला पुढे किती स्कोप आहे हे सगळं सांगितलं जातं आणि त्याचे फीही घेत नाही. अगं म्हणजे थोडक्यात जुईले तुमची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली. आता ते काय असतं आणखी? आई हो, मुलांचा ओढा कुठल्या विषयाकडे ते बघतात. नाही तर मग त्यांना गणित शिकायचं असतं आणि आपण घालतो त्यांना भाषा शिकायला. काकू मला गणित नाही शिकायचं. जुईल्या, अगं मी नुसतं एक उदाहरण दिलंय. तुला जे शिकायचं असेल ते शिक. मग मला पैसे द्या ना, म्हणजे मी क्लासमध्ये लगेच ऍडमिशन घेऊन टाकते. ग आता एवढी रात्र व्हायला आलीये आणि दिवसभर उन्हात फिरलीच आहेस की, लगेच कशाला चाललीये सगळी? आणि अगं आधी 10वीचा निकाल लागू देत ना, त्याच्या आधीच 12वीची ऍडमिशन घ्यायची कसली काही करतेय? सगळ्या जागा भरल्या ना की मला ऍडमिशन नाही मिळणार ना काका. ते शक्य आहे का? अगं तुझी स्वानंदी ताई एका चांगल्या क्लासमध्ये शिकवतेय आणि तुझा काका की एवढा खंबीर, तो तुला ऍडमिशन मिळवून देईल. मी काही करणार नाहीये. हा, आधी 10वीचा निकाल लागू दे, मग काय वाटेल ते करे, कळलं? उगीच 12वीच्या ऍडमिशन साठी आता पळपळ करायची काही गरज नाही. उन्हात अनात फिरते, घामाघूम झाली, उगीच दमायचं. उन्हाचा उपाय आणलाय मी तिच्यासाठी. आई आर सो ग्रेट. तुला कसं कळलं मला रसनाची तहान लागली आहे म्हणून? घे घे. आय लव्ह यू रसना. एक उन्हाळा जात नाही आमच्या जुईलीचा रसण्याशिवाय, बरं का? आणि हिच्यामुळे सगळ्यांना घरात सवय लागलीये. दे मला पण. आजी तू पण. येस, आय लव्ह यू रसना. आज सगळं घर किती आनंदात आहे. हसायला निमित्त लागत नाहीये बघा. अगं असणारच. आपल्या दोन्ही मुली अगदी सुखाने नांदतायत आपापल्या घरी. याशिवाय दुसरं सुख काय असणार आहे अंजली? हो ना. आणि वच्छत्या सुद्धा अगदी बोलवल्यासारख्या वेळेवर आल्या. हो ना. पण वच्ची आत्यांचा मूड नेहमी सारखा नाही वाटला नाही. म्हणजे काहीतरी बोलायला म्हणून आलं असं वाटलं. ते बिनसलंय का त्यांचं? काही घडलंय का? ते माझ्याही लक्षात आलंय ते, पण आपलं इतकं घाईघाईत ठरलं ना की तिला बोलवायचंच विसरून गेलो आपण. कदाचित त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल. मलाही तसंच वाटतंय. म्हणजे चूकच झाली हो आपल्या हातून. वच्छी आत्यांनी पण संपदासाठी खूप केलंय हो. पण आता ललिताताई विहीणबाई म्हणून आपल्या त्या लगेच आठवल्या आणि वच्छी आत्यांना आपण घाईत विसरून गेलो हो. असं व्हायला नको होतं. मला वाटतं काहीतरी घोळ झाला असणार. कारण ना संपदा सासरी जाताना वच्छी आत्या येतील आणि फक्त तिला आशीर्वाद देऊन निघून जातील असं नाही होणार. म्हणजे हक्काने थांबतात त्या जेवायला आपल्याकडे आणि आपण सुद्धा इतका मान देतोच की त्यांना. मग तोच द्यायचा राहिला बहुतेक. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?